नमस्कार, मी तृप्ती. माझ्या या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये मायक्रोरायझाबद्दल थोडक्यात माहिती घेणार आहे. हा मायक्रोरायझा हा सूक्ष्मजीव तुमच्या मातीसाठी, तुमच्या पिकांसाठी किती महत्त्वाचा आहे हे या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि मला कमेंट करून कळवा की तुम्हाला ही माहिती कशी वाटली. मायक्रोरायझा हा एक सूक्ष्मजीव आहे. वनस्पतींची मुळं त्यांच्याबरोबर तो अगदी सहजीव म्हणून असा वाढतो. मायक्रोरायझा हा असा सूक्ष्मजीव आहे की तो फक्त तुमच्या वनस्पतींच्या मुळांच्या आसपास पण जे काही त्याची पोषण द्रव्य आहेत ती मुळांपर्यंत पोहोचवण्याचं काम हा मायक्रोरायझा करतो. मायक्रोरायझा आपण सेंद्रिय खत म्हणून वापरतो. मायक्रोरायझा हा तुमच्या जमिनीला म्हणजे तुमच्या पिकाला जितका फायदेशीर आहे तितकाच तुमच्या मातीलाही फायदेशीर आहे. मायक्रोरायझामुळे तुमच्या मुळांचा म्हणजे तुमच्या पिकांच्या मुळांचा विकास चांगला होतो. मायक्रोरायझाच्या वापरामुळे पिकाच्या उत्पादनामध्ये वाढ होतेच, पण उत्पादनामध्ये वाढ होणारच आहे, पण त्याच्याबरोबर तुमच्या जमिनीची सुपीकता आहे, तुमच्या मातीची जो पोत आहे तो सुधारण्यासाठीही मायक्रोरायझाचा तर चांगल्या पद्धतीने उपयोग होतो. आपण जेव्हा रासायनिक खतं अति वापरतो, कारण बऱ्याचदा होतं की रासायनिक खतांचा वापर अति प्रमाणात झालेला आहे आणि हा रासायनिक खतांचा जो दुष्परिणाम झालेला आहे तुमच्या मातीवर, तर तो परिणामही कमी करण्यास, तोही परिणाम ओव्हरकम करण्यासाठी सुद्धा मायक्रोरायझा खूप उपयुक्त असा आहे. जमिनीमध्ये स्फुरदांची उपलब्धता 60 ते 80% एवढी आहे, तर ती वाढवण्यासाठी ही मायक्रोरायझा खूप आपल्याला मदत करतो. मातीचे जे भौतिक आणि रासायनिक गुणधर्म आहेत, ते सुधारण्यासाठी, कारण आत्ता असं झालं की रासायनिक खतांच्या वापरामुळे भौतिक आणि रासायनिक गुणधर्मही जे मातीचे बिघडलेले आहेत तर ते सुधारण्यासाठी ही मायक्रोरायझा अगदी उपयुक्त असं आहे. बऱ्याचदा काय होतं की दुष्काळ पडतो, पण मायक्रोरायझा हा असा सूक्ष्मजीव आहे की तुमच्या झाडांची पाणी धरून ठेवण्याची, पाणी शोषून ठेवण्याची जी कपॅसिटी आहे तो वाढवतो. जेव्हा दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे तेव्हा अशी झाडं आहेत ती अगदी सहनशील बनतात, म्हणजे दुष्काळ परिस्थितीला ते सहनशील बनतात आणि ते सस्टेन करू शकतात दुष्काळ परिस्थितीमध्ये पण. मातीमध्ये अनेक हानिकारक कीटाणू आहेत किंवा रोग आहेत, तर त्या रोगांपासूनही, ज्या हानिकारक रोगांपासूनही रोगांपासून तुमच्या पिकाचं संरक्षण करण्याचं काम ही मायक्रोरायझा करतो. मायक्रोरायझा हा शेतकऱ्यांचा म्हणजे अगदी जवळचा असा सूक्ष्मजीव आहे की जो ज्या तुमच्या अडचणी ज्या शेतामध्ये आहेत किंवा रासायनिक खतांच्या परिणामांमुळं जो काही मातीचा पोत बिघडलेला आहे, हे सगळ्या गोष्टी आहेत त्या नॉर्मल करण्यासाठी मायक्रोरायझा हा सूक्ष्मजीव तुमच्या शेतामध्ये असणं गरजेचं आहे. आणि हे सेंद्रिय खत आहे आणि हे सेंद्रिय खत तुम्हाला लगेच उपलब्ध होते मार्केटमध्ये. आता बरेचसे सेंद्रिय खतं मायक्रोरायझा तुम्हाला उपलब्ध आहे. जर तुम्ही तुमच्या शेतामध्ये वापरला तर तुमच्या शेतात तुमच्या पिकाचं उत्पादन तर वाढणार आहे, त्याबरोबरच तुमच्या जमीन म्हणजे भौतिक रासायनिक गुणधर्म सुधारण्यासाठी सुद्धा, तुमच्या मातीचा पोत सुधारण्यासाठी होणार आहे. ह्या सगळ्यासाठी मायक्रोरायझा हा सूक्ष्मजीव अत्यंत उपयुक्त आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही मला कमेंट करून कळवा आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूयात एका छानशा माहितीसोबत. धन्यवाद.